आणि आता 2019च्या लोकसभा निवडणुकींचा महासंग्राम आपण बघूयात। आणि सुरुवातीलाच जळगावमधून एक ब्रेकिंग न्यूज। दीर्घ प्रतीक्षेनंतर जळगाव मतदारसंघामध्ये भाजपकडून उन्मेष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे। त्यामुळे डॉक्टर स्मिता वाघ यांचा पत्ता कट झालाय। वाघ यांनी डॉक्टर स्मिता वाघ यांनी आधीच अर्ज भरून ठेवला होता, परंतु भाजपने त्यांना एबी फॉर्मच दिला नाही। त्यामुळे भाजपकडून त्या लढणार याबाबत सस्पेन्स कायम होता। आज एबी फॉर्म हा उन्मेष पाटलांना दिला गेला, त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला। त्यामुळे हे स्पष्ट झालं की डॉक्टर स्मिता वाघ यांचा पत्ता कट झालेला आहे। जळगाव मतदारसंघातून भाजपकडून उन्मेष पाटलांना उमेदवारी दिली गेलेली आहे। आमचे प्रतिनिधी जळगावचे राजेश भागवत यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। राजेश, हा सगळा काय प्रकार आहे? उन्मेष पाटलांनी आता भाजपकडून अर्ज भरला। खरं तर या भाजपच्या उमेदवार बदलवायची सूत्र 18 नानांचा विरोध म्हणजे पारवाळ्यामध्ये 18 नाना पाटील विद्यमान खासदार यांनी सभा घेऊन नाराजी व्यक्त केली होती स्मिता पाटील यांच्या उमेदवारीवर आणि विविध प्रकारचे आरोप त्यांनी त्यांच्या मिस्टरांवर केले होते जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यावेळीपासूनच वातावरण थोडंसं बदलायला सुरुवात झाली होती। काल अशी संध्याकाळपर्यंत चर्चा होती की उमेदवार बदलला जाणार आहे आणि उन्मेष पाटील चाळीसगावचे विद्यमान आमदार यांचं नाव पुढे आलं होतं। पण आज त्यांनी आता म्हणजे 11:30 वाजता ते फॉर्म भरायला येणार होते, पण साधारणतः 2:30 वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले। त्यांच्याबरोबर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, भाजपचे आमदार राजू मामा भोळे यांच्यासह कार्यकर्ते आणि यांची गर्दी इथे झालेली दिसत होती। पण अनिश्चितता असल्यामुळे जोपर्यंत ते फॉर्म भरत नाहीत आणि त्यांना एबी फॉर्म मिळाला आहे का, त्यांना एबी फॉर्म सुद्धा त्यांनी भरल्याची माहिती आतापर्यंत मिळत आहे आपल्याकडे। त्यांनी 2 अर्ज भरलेले आहेत। स्मिताताईंना विचारलं असतं, त्यांना विचारलं असतं तुमची काही नाराजी आहे का, तर त्यावर त्यांनी सांगितलं की कार्यकर्ता भाजपाची निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळे पक्षश्रेष्ठींचा आदेश मला मान्य आहे आणि मी यांच्या प्रचारात सुद्धा मी सहभागी होणार आहे। नक्की राजेश, आपण असेच संपर्कात राहा। अजून एका बातमीविषयी आपल्याकडशी अधिक चर्चा करायची, अधिक माहिती आपल्याकडनं घ्यायची आहे।